बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी परतीच्या सरी, प्रकरण 14. विनोद व वनितानं येताच रघु व तात्यास धारेवर धरलं. विनोदनं सदा काकास, सजन पाटलास व गावातील आणखी 2-3 प्रतिष्ठित लोकांना बोलावलं. दादा, तूच म्हणाला होतास की दिवाळीला मोकळं करतो म्हणून. मग आता दिवाळी झाली तर मला माझा हिस्सा हवा. विनोद: रमण्या, केव्हाही द्यायचा तर देऊन मोकळा नाही करता येत. एका मुलाचं झुकतं बाप का देतोयस? त्या विनोदचाही हिस्सा आहेच ना. सदा चव्हाण आपल्या धाकट्या भावावर रुबाब झाडत म्हणाला. 2 एकरावर डोळा जो होता त्याचा. रमण तात्या संताप गिळत तरी शांत. काका, सजन आबांकडं शेत गहाण आहे. शेतात त्याचं पीक उभं आहे. अजून त्याचं पीक तर निघू देत. तरी रघु सदा काका स्पष्टीकरण देऊ लागला. सजन आबा इथं आहेत ते तरी असं कुठं म्हणतायत? विनोद, आबा काय म्हणतात त्यापेक्षा व्यवहार काय म्हणतोय हे माहीत नाही का तुला? रघु: अरे ठीक आहे, आधी मळा मोकळा करा. ताबा हवं तर पीक काढल्यावर घेता येईल. सदा चव्हाणानं मेक मारलीच. काका, तेही चालेल मला. विनोद गुडघ्यास बाशिंग बांधून तयारच होता. विनोद, मग सजन आबाकडून जे घेतले त्यापैकी तुझे निम्मे त्यांना दे व निम्मा हिस्सा घे. माझ्याकडे आता पैसे नाहीत. मी माझा हिस्सा सोडेन पैसे आल्यानंतर. आणि आमच्याकडे पैशाचं झाड आहे का? कर्ज तुम्ही करायचं आणि फेडायचं आम्ही? वनिता बोलली. वनिता, आता पुन्हा तो वाद नको. रघु शांतता घेत म्हणाला. का नको? बरोबर सांगते ती. आमच्याकडेही नाही पैसे शेत सोडवायला. विनोद चवताळून बोलला. तसा रघु उठला व विनोदच्या कानफाडात एक जोराची सनकन लगावली. बोलत नाही याचा अर्थ आम्हास व्यवहार कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? नालायका, संस्थेत भरले, अप्रुव्हल केलं, नंतर तुझं लग्न केलं, त्यावेळेस मळा ठेवलाय तात्यानं. ते कर्ज आहे ते. आम्ही काय सजन आबाकडून कर्ज घेत भजे तळून खाल्ले का? कर्ज केलंय म्हणताय. आवर तुझ्या बाईला. अरे काय रे, बाप हयात असताना शेत विकायला काढतो, लाज नाही वाटत का तुला? कुणाच्या खांद्यावर बसून? या सदा काकाच्या? रघुनं अजूनही विनोदचं छातर तसंच धरून ठेवलं होतं. विनोदने रघु असा हल्ला करेल हा स्वप्नातही विचार केला नव्हता. तो शशागत दबकत छाताड सोडवू लागला. सदा काका, काय शेत घ्यायचं आहे ना तुम्हास? उद्या याच चौकात बैठक बसवतो. याच्या इच्छेप्रमाणे विकतो 2 एकर. चला तयार राहा बोली लावायला. रघु एकदम त्वेषानं बोलला. तेच तर म्हणत होतो मी. 2 एकर विकू आणि त्यातून सोडवू मळा. तरी विनोद बोललाच. सदा चव्हाणाचं तोंडच कोरडं पडलं. आबा, उद्या याच ठिकाणी सौदा होईल 2 एकराचा. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हीही बोली लावा. रघु सजन आबासी बोलला. विनोद वनिताला असं काही होईल ही अपेक्षाच नव्हती. ते निघाले व चव्हाणांच्या हवेलीत आले. सदा चव्हाण ही चोरागत उठत हवेलीत परतला. रघु, शेत विकण्यापेक्षा सावी देणार होती पैसे शेत सोडवायला, ते घेऊ पोरा. तात्या संतापलेल्या रघुस बसवत म्हणाले. सावी तिथंच घरात. तात्या, सावी पैसे देईल व आपण मळा सोडवत त्याला आयता हिस्सा द्यायचा. पण मग नंतर सावीचे पैसे कसे फेडायचे? त्यापेक्षा त्यांचं 1 एकर व आपलं 1 एकर जाऊ देत. रघु स्पष्ट बोलला. आणि कोपऱ्यात उभी सावी मनात हसली. आज तिला व्यवहारी रघु दिसला आणि कणखरही. विनोदच्या कानफडात वाजवणारा रघु. अरे पण तो सदा कवडी मोल किमतीत मागेल जमीन. तात्या तीळ तीळ तोडत बोलले. तात्या, किंमत मिळाली तरच देऊ आपण. किंमत मिळायला दुसरी बोली लावणारे तरी होयत. ही सावी लावेल बोलील.
रघु थेट बोलला आणि सावी पाहतच राहिली. मी कशी लावेन बोली? तू मळा सोडायला देत होती ना पैसे, त्यापेक्षा थेट शेतच घे. आम्हाला मदतही होईल व तुझाही फायदा. रघु बोलला व सावीला विचार पटला. नंतर काय करायचे ते पाहता येईल, पण आता हे शक्य आहे. ती रघुकडे पाहत हसली. गावात गोमाई काठची जमीन आत्ता पावेतो 10 लाख पावेतो गेलेली होती. रघु व सावी लगेच शहदायास निघाले. राठोड सरांना भेटले. राठोड सरांनी सारं ऐकून घेतलं. सर, शेत आमचे काका घेणार, पण मागच्या वर्षी जो भाव होता तेवढा मिळायला हवा, म्हणून सावीच्या मार्फत तुम्ही बोली लावा. जर दुसरं कोणी बोली लावलीच नाही तर काका कवडी मोल भावाने घेतील. रघु, त्या सावळे मॅडमना उगाच यात कशाला गवतोस? सदा चव्हाण इरसाल वरगेल माणूस आहे. आपल्या हातून जमीन जाते म्हणून तो मुद्दाम भाव चढवत सावीस फसवेल. बरं राठोड सर, असू देत, मला घ्यायचं शेत, सावीच बोलली. बरं ठीक, पण किती पावे तो तुमचं बजेट आहे, म्हणजे तोवर बोलू शकतो. सर, बजेटचा विचार नका करू, शेत घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे. ठीक आहे, मग मी लावतो बोली. ठरलं. रघु व सावी लगेच परत निघाले. रघु, मी मळा सोडवला तुला चालला नसताना? मोटरबाईकवर मागे बसलेली सावी रघुला बोलली. सावी, तसं नाही ग, माझा भाऊ मतलबी आहे. तू मळा सोडवला असतास आणि त्यानं छदाम न देता निम्मा हिस्सा हडपला असता. त्यापेक्षा आता सौदा झाला तर शेत तुझ्या नावावर राहील. पण तुझा काका मला शेत घेऊ देईल का? तू फक्त 10-12 लाखापर्यंत बोली लाव आणि माघार घे. तेवढा भाव मिळाला की माघार घेत शेत त्यांना घेऊ दे. रघु बोलला आणि सावी मनात काही ठरवून हसली. दुसऱ्या दिवशी विनोद वनिता आली, ते आपल्या वडिलांना घेऊनच. चव्हाण चौकात सदा चव्हाणनं मोठ्या सतरंज्या अंथरल्या. बोरमळ्यातील शेलकी वयस्कर अनुभवी आणि बेरकी मंडळी जमा झाली. विनोदसोबत त्याचा सासरा ईश्वर शिंदे नातू टिपूस घेत उभा राहिला आणि रघु व तात्याची तळपायाची आग मस्तकात केली. व्याही बुवा, जावयास थोडी मदत केली असती तर शेत कशाला विकत काढलं असतं? सदा चव्हाण रमण तात्यावर रघुकडे पाहत म्हणाले. पाहुणे, तुम्ही फार माने. सांगितलं नसतं तर मी शेत जाऊच दिलं नसतं. माझी निवड कधीच फ्लॉप होत नाही. ईश्वर शिंदे रघुला डिवचत म्हणाले. रघु समजला. पहिली बोली सदा चव्हाणानं लावली, 3 लाख एकर. तात्या धस्तावले. सजन पाटलानं 5 लाख केली. शांतता, कोणीच बोलेना. 5 लाख 1, 5 लाख 2, 7 लाख. राठोड सर उत्तरले सौद्यात. सदा चव्हाण ईश्वर शिंदे चक्रावले. राठोड सर, मास्तर ना तुम्ही? शाळा बनवणार आणि मग शेत केव्हा करणार? गावच्या भानगडीत कशाला पडता उगाच? सदा चव्हाण गुरकावत म्हणाले. सदाराव, मी निवृत्त होईन आता, मग निवांत शेतीच करावी म्हणतोय. 8 लाख. सदा चव्हाण रागाने म्हणाले. 8.5 लाख. आता राठोड ही ओसरीवर उभ्या सावीकडे काळजीनं पाहत बोलले. कारण किंमत जास्त झालीने सावीनं नकार दिला तर आपण जगणं मुश्किल होईल, हे राठोड जाणून होते. सावीनं चालू द्या, वाढवा अशी खूण केली. वनितानं नेमकं हे हेरलं. वनिताला शंका आली. 10 लाख माझे. सदा चव्हाणनं पाहिलं, आता नाही शक्य. ते उठू लागले. 12 लाख. राठोड बोलले व सदा चव्हाण निघाले. ते घाम पुसू लागले. झाला सौदा. 24 लाख द्यायचे आणि 2 एकर राठोड सरांच्या नावे करून द्यायचं. ईश्वर शिंदेस वाटत होतं की सदा चव्हाणनं घेतली असती तर बरं झालं असतं, पण आपणास काय राठोडनं घेतली तरी आपल्या जावयाचा फायदाच. सावीनं रक्कम काढून आणत राठोड सरांकडे सोपवली. राठोड सरांनी सजन आबा, सदा चव्हाण, विनोदच्या समोर तात्यांना दिली. तात्याने आबांचं देणं दिलं व उरलेली रक्कम निम्मेस विनोदकडे सुपूर्द केली. झाला व्यवहार मोकळा. सजन,
2 एकर मोजून राठोडांना बांध घालून देऊ. तुझा केळ बाग खाली झाला की ताबा देऊ. खरेदी या 8 दिवसात उरकतो मी. रमणता त्या डोळे पुसत बोलले. आपला काळजाचा ठाव गेला म्हणून. विनोद व वनिता खुशीत परतले. लवकरच मळा मिळणार व काही रक्कमही मिळाली म्हणून. 1 एकर गेलं आपल्या हिश्श्याचं एवढंच. शेत राठोडांनी नव्हे, नवीन आलेल्या सावळेबाईंनी घेतलं हे गावात हळूहळू कळलंच. वनिताच्या पायाची आग झाली. आपण सौदा चालू असताना राठोड व सावळेबाई तिची करपल्लवी चालू होती ती पाहिली. ती हीच होती तर. वनिता व विनोद आपल्या उरल्या शेतात बांध घालायला आले तेव्हा वनितानं भांडं घ्यायच्या निमित्तानं सावीची भेट घेतलीच. सावळेबाई अभिनंदन. पक्क्या छुपा रुस्तुम निघालात हो तुम्ही. काय झालं वनिताबाई? आधी आमच्या घरात आल्या आणि आता तर आमच्या मळ्यातही. पुढचं काय प्लॅनिंग आहे तुमचं? वनिताबाई बोलली आणि सावीला धडधड सुरू झाली. रघु व तात्या खरेदीसाठी सावीचे कागदपत्र घेण्यासाठी आले. काही नाही, पैसे होते तर गुंतवावे एवढंच. बाकी काय प्लॅनिंग वगैरे नाही वनिताबाई. सावी बोलली. एवढी गुंतवणूक ठीक आहे, पण जास्त गुंतवणूक वाढवू नका. व्यवहार फसेल आणि दिवाळ निघायचं. रघुकडे पाहत वनिता बोलली. वनिताबाई, काही गुंतवणुकी कराव्या लागतात आयुष्यात. व्यवहार निघोत की फसोत. सावी रघुसमोर असल्यावर ठासून बोलली. वनिता चपापली. तात्या, आता काय पैसे उरतील मळा सोडून तर दादाच्या लग्नाचं पाहावं लागेल. वनितानं मोर्चा वळवला. चालू आहे प्रयत्न. तात्या सावीचे कागद मागत रागानं त्रोटक म्हणाले. वनिताबाई निघाल्या व मोठ्या हवेलीत चढल्या. सावी, परवा जमेल का रजेचं? परत ठेवता येईल खरेदी? रघु सावीस विचारू लागला. तात्या, खरेदी होईल नंतर, मला घाई नाही. तुमच्या नावावर आहे तर ती केव्हाही पलटवता येईल. आधी या रघुसाठी पहा ना स्थळ. वनिताबाई बोलल्या तसं. पोरी, मी सजनला होकार कळवला आहे त्या नाथ्यांच्या मुलीकडं. ते येणार आहेत, पण खरेदी उरकू तेवढ्यात. तात्या बोललेनी सावीच्या काळजात कंप उठला. सावीनं खरेदी तशीच राहू दिलेली. कार्तिकी एकादशीची खोपडी चव्हाण चौकात पुजली जाणार होती. खोपडीसाठी वनिता, विनोद, टिपूस घेऊन झाले. उसाच्या पाचुंद्यात चव्हाण वाडीतल्या साऱ्या घराचे देव आले. पूजा आरती झाली. टिपूस मध्ये बसवलं. रघु, तात्या, गोजरमाय, सदा चव्हाणाकडील मंडळी व बरीच मंडळी. सावीही वनिताबाईजवळ उभी. टिपूस मध्ये बसवलं. जो तो टिपूस पिकांचे भाव विचारू लागला. कोण काय तर कोण काय. टिप्या, यावर्षी तरी काकांचं लग्न जमेल का? हे सांग बाबा आधी. वनिताबाई रघुकडे पाहत बोलल्याने सारेच हसू लागले. रघुनं मान खाली घातली. तात्या काळजात सुरीच फिरली. सावीच्या मुठी वळल्या. होईल होईल, माझ्या काकांचं लग्न होईल. टिपू बोबड्या बोलणं बोलला. सारे पुन्हा हसले. सकाळीच तात्या सजनाबांना भेटले. निघाला मुहूर्त. येत्या रविवारी नाथ्यांचे पाहुणे येणार. आबांना आनंद झाला. पोरी, बाकी कोणी कसंही असोत, पण माझा नातूचा शब्द खरा होऊ पाहतोय. पाहुणे येत आहेत रघुला पाहायला. तात्या हर्षोल्लासाने लहान्या टिपूगतच जणू सांगू लागले. सावीच्या चेहऱ्यावरही आनंद फुलला. तात्या, चांगली तयारी करा आणि रघुलाही सांगा. पोरी, त्या दिवसासाठी तू जळगावहून आणलेलं धोत्राचं पानच नेसणार. रघुलाही त्यानं तेव्हा जळगावहून आणलेले नवे कपडे सांगितलेत मी. तो शिवायला टाकत नव्हता, पण बरं झालं आधी शिवले. तात्या, काही मदत लागली तर सांगा तात्या. रविवार असल्यानं मी आहे घरीच तेव्हा. पोरी, तुलाच तर बघायचं आहे सारं. तात्या बोलले आणि सावीला बरंही वाटलं. पण कोणास ठाऊक वनिताबाईचं बोलणं आठवलं की रघुला पाहुणे येत आहेत हे ऐकून मन कसं आनंदानं भरून येतंय. पण मनात आत कुठंतरी खोल खोल काहीतरी सलतंय. पण काय सलतंय ते तितकंसं कळत नाही, की कळून घेत नाही आपण.
सावी विचारात गुरफटली. वास्तविक फारकत झाली असल्यानं आधी तात्या या मुलीस नाकारत होते, पण रघु तयार झाला असावा म्हणून तात्याने होकार भरला असावा. का? असो, आपल्या माणसाचं लग्न होतं यानं मन आनंदानं भरतं, पण मनात चालणारं मेंदूत वर पावे तो जात प्रश्नांचं काहूर माजवतंय. मन बाहूर होतंय. तात्यानं हायस्कुलात जात विनोदला रविवारी वनिता व टिपूस घेऊन यायला सांगितलं. सकाळीच लवकर या म्हणून बजावून सांगितलं. विनोद फक्त हूं भरत निघाला. त्याच्या शाळेत गावातला गजा चव्हाणाचा दिनू शिपाई होता. विनोद परतताना विनोदच्या गाडीवर तो शहादा आला. विनोद त्याला चहासाठी घरी घेऊन गेला. त्याचे मामा हे वनिताचे चुलत काकाच. काय गजा भाऊ, तुमचं झालं ना मोकळं? चहा देत वनिता विचारू लागली. वहिनी साहेब, केलं मोकळं. वने, आठवलं बघ, तात्याने रविवारी बोलवलंय. रघुदादाच पाहुणे येत आहे बघायला, नात्यांचे म्हणून, विनोद बोलला व तो वॉशरूमला गेला. गजाभाऊ, तुमची फारकत तशीच या नाथ्यांच्या मुलीचीही फारकत झाली आहे बरं, वनिता गजास म्हणाली. वहिनी साहेब, आता तसल्या स्थळाच्या शोधात आहोत आम्ही, पण, गजा बोलला व नंतर विनोद सरांची रजा घेत तो निघाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.